उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वणीतील मेघा प्रचार सभा उत्साहात संपन्न. शुद्ध पाणी, रस्ते, विद्युत व प्रदूषणमुक्त वणीचे आश्वासन. वणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य प्रचार सभेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. शासकीय मैदान खचाखच भरलेले दिसत होते. सभेदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वणीसाठी अनेक महत्त्वपूर्ण आश्वासने जाहीर केली. त्यांनी शुद्ध पाणी पुरवठा, दर्जेदार रस्ते, स्थिर विद्युत व्यवस्था आणि संपूर्ण वणीला प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन दिले. याच भाषणादरम्यान शिंदे यांनी तात्काळ कारवाईचे उदाहरण दाखवत मंचावरूनच प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट फोनद्वारे 24 तासात प्रदूषणावर नियंत्रण आणण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या या कृतीचे नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. शिवसेना गट शिंदेचे जिल्हा संघटक विजय चोरलिया यांनी सभेला झालेल्या प्रचंड उपस्थितीबद्दल नागरिकांचे आभार मानले. आणि लाडक्या बहिणींच्या टीमने खरं म्हणजे ही पायलताई वणीतला वर्ल्ड कप जिंकेलच, कारण आता नुकताच वर्ल्ड कप आपल्या लाडक्या बहिणींच्या टीमने जिंकला. आणि म्हणून इथलं देखील विदर्भातला जो 2 तारखेचा वर्ल्ड कप आहे होणारा, तो देखील पायल आणि तिची टीम जिंकल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी विश्वास मी व्यक्त करतो. कारण आपल्या हातामध्ये लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांच्या हातात मतदानाचं शस्त्र आहे. वणीतली जनता भ्रष्टाचाराचा म्हैसासूर जो आहे त्याला पायदळी तुडवणार आहे. शिवसेनेच्या भगव्याला वणीच्या भूमीत कोणीही अडवू शकत नाही. वणीत हवा कुणाची, लाट कुणाची, याचं एकच उत्तर मी पाहिलं. मी थोडं माहिती घेतली. या भागातल्या लोकांनी आता ठरवलेलं आहे. या भागातल्या लोकांनी ठरवलंय की आता परिवर्तन पाहिजे. परिवर्तन विकासाचं पाहिजे. या भागामध्ये जे गेले अनेक वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी किती कामं केली ही तुमच्या समोर आहे. किती विकास केला हा तुमच्या समोर आहे. खरं म्हणजे ब्लॅक डायमंड सिटी अशी वणीची ओळख असली तरी सुद्धा इथली माणसं जी आहेत ही इथली माणसं सोन्यासारखी आहेत. परंतु विकासाच्या नावावर काय केलंय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणूनच कोळशाच्या नगरीतले वणीकरांचं आयुष्य खऱ्या अर्थाने सोन्यासारखं करायचं असेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, शिवसेनेशिवाय पर्याय नाही, धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही, हे मी आपल्याला सांगायला आलोय. इथल्या कोळशाच्या खाणीमुळे देशाला तर ऊर्जा मिळते, पण जनतेच्या वाट्याला येत आहे ते धूळ, प्रदूषण आणि खराब रस्ते. दिवस रात्र अवजड कोळशाची वाहतूक करणारे ट्रक या ठिकाणी शहरातल्या रस्त्यांची चाळण करतायत. कोळशाच्या धुळीमुळे इथल्या नागरिकांना, लहान मुलांना श्वसनाचे आजार होत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आजार झालेले आहेत. हा त्रास कमी करण्यासाठी बायपास रोडचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे या शहरातून ट्रक येण्याचा विषय संपून जाऊ शकतो. अंतर्गत रस्ते पाहिले सगळे तुटले फुटलेले आहेत. याची देखील चौकशी केली पाहिजे. जिथं जिथं भ्रष्टाचार झालाय तो भ्रष्टाचार इथं उखडून टाकला पाहिजे. कारण हे पैसे तुमचे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत. आणि या नगर परिषदेमध्ये नगर विकास खात्याने दिलेले पैसे हे जनतेचे आहेत. आणि नगर विकास खाते हे तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. त्यामुळे या भविष्यामध्ये जे जे काही करायचं आहे ते आपण केल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहे. लाडक्या बहिणी, लेक लाडकी लखपती, मुलींचं उच्च शिक्षण, एसटी मध्ये 50% सवलत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या सगळ्यांच्या नावापुढं आईचं नाव नव्हतं, वडिलांचं होतं. पण आईचं नाव लावण्याचा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला. मी मुख्यमंत्री असताना लाडकी सून अभियान आपण राबवतोय. जिथं अन्याय होईल त्या अन्यायाला लात मारून तिथं न्याय देण्याचं काम आपण करतोय. या सगळ्या योजनांमध्ये सगळ्यात माझी महत्वाची आणि फेवरेट
कुठली योजना असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सगळ्यात पॉप्युलर आणि सगळ्यात अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी झालेली योजना लाडकी बहीण योजना. विरोधक लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले. कुठं कुठं गेले, म्हणाले चुनावी जुमला आहे, हे का होणार नाही. पण हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, दिलेला शब्द पाळणारा होता आणि म्हणून लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाऊ लागले. मी आपल्याला विचारतो, तुमची ओवाळणी सुरू आहे ना दर महिन्याची? बिलकुल चिंता करू नका. आणि तुम्हाला हेही सांगतो मी, हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. सर्वसामान्य माणसाचा नेता म्हणून घेणं काय कमीपणाचं आहे? सर्वसामान्य माणूसच आपला केंद्रबिंदू आहे. मगाशी संजय राठोड यांनी सांगितलं, अनेक योजना, शेतकरी सन्मान योजनाही आपण केली, युवा प्रशिक्षण योजना आपण केली. ती देखील जी अडचणी आहेत, अडचणी दूर करू आम्ही. या वणीमध्ये आरोग्याचा मुद्दा गंभीर आहे, पाण्याचा मुद्दा गंभीर आहे. इथे उपचारासाठी चंद्रपूर, नागपूर, यवतमाळला जावं लागतं. इथं देखील ट्रॉमा केअर सेंटर पाहिजे. या ठिकाणी आरोग्य मंत्र्यांना मी संजय सूचना करतो, तात्काळ या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करा. खाणीमुळे होणारं जलप्रदूषण गंभीर आहे, खार पाणी जास्त आहे. माझ्या लाडक्या बहिणींसाठी पाण्यासाठी वणवण थांबली पाहिजे. या ठिकाणी 5 दिवसांनी पाणी येतं, दूषित पाणी येतं. मला मगाशी सांगितलं की का तुम्हाला दररोज पाणी मिळण्याचा आपला अधिकार आहे आणि म्हणून हे प्रदूषण जे आहे हे प्रदूषण थांबलं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, या ठिकाणचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, या ठिकाणी पक्के रस्ते पाहिजे, या ठिकाणी उद्यान पाहिजे, या ठिकाणी शाळा पाहिजे, या ठिकाणी मुलांना खेळायला ग्राउंड पाहिजे. हे सगळं पाहिजे. पण काय मिळालं तुम्हाला? काय कमवलं तुम्ही? काय कमवलं? आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, या ठिकाणी नगर परिषद शहरात जर कारभार आमच्या पायल तोडसाम आणि त्यांच्या टीमच्या हाती तुम्ही दिला तर मी 3 गोष्टी प्राधान्याने करणार. एक, प्रदूषण मुक्त वनी, दूषित पाणी मुक्त वनी आणि उत्तम रस्ते असलेलं वनी. या 3 गोष्टींना प्राधान्य देणार आणि बाकी जे काय आहे इतर सोयी सुविधा त्या देखील उत्तम प्रकारे या ठिकाणी केल्या पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी कोळसा खाणीतून होणारी वाहतूक प्रदूषण यावर देखील जे काही उपाय करायचे ते केले जातील. मला वाटतं आपण ते प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आहे, तर फोन लागतो का बघ. आणि म्हणून या ठिकाणी आणि आरोग्य मंत्र्याला देखील मी या ठिकाणी सांगतो, आरोग्य मंत्र्यांना देखील इथल्या आरोग्याची काळजी घ्या. बाळासाहेब ठाकरे आपलं आरोग्य दवाखाना केंद्र या ठिकाणी सुरू झालं पाहिजे. आहे का इथे बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र? नाहीये. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे, रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे. कोण आहे? हॅलो सिद्धेश, अरे मी वणीमध्ये आहे, वणीत. इथं प्रदूषण आहे, भरपूर प्रदूषण. तुझं इथं काम आहे तुझं. साहेब लगेच सांगतो मी. तिकडे कोलचे डेपो आहेत आणि रेल्वेचे साइडिंग जे आहेत ना, हा तिकडे कोल स्टोरेज करतात. तिकडे अधिकाऱ्यांना सांगतो, तिकडे आता लगेच व्हिजिट करतील. हा कोळशाच्या कोळशाच्यामुळे हवाई दूषित झाले आणि पाणी दूषित झालंय. लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. तात्काळ याच्यावर मला कारवाई झाली पाहिजे. साहेब 24 तासात आपण कारवाई करतो. हा 24 तासात कारवाई करूया आपण. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. माझं बघा, मी रिझन कारण देत नाही, बघतो पाहतो करतो नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, हे माझं काम आहे. विश्वास ठेवतात लोक. हा संजय राठोड इथं बसलाय, मंत्री झाला, 50 आमदार माझ्या सोबत
आम्ही जेव्हा अतिरेक झाला, जेव्हा धनुष्यबाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप झालं, तेव्हा आम्ही उठाव केला आणि सरकार बदललं. आम्ही कुणाचंही सरकार घेऊन नाही गेलो. आम्ही सत्तेवर पाणी सोडून गेलो, सत्तेवरून पाय उतार होऊन गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. आणि म्हणून या जनतेने स्वीकारलं आम्हाला. लोकसभेत स्वीकारलं, विधानसभेत स्वीकारलं. ज्यांनी विरोध केला, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, ते 110 लढले जागा आणि 20 जागा जिंकले. हा एकनाथ शिंदे, मगाशी मी सांगितलं तुम्हाला, 80 जागा लढून 60 जागा विधानसभेच्या जिंकला. हे महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, हे तुमच्या भवितव्याचा फैसला आहे. 2 तारखेला फक्त मतदान करायचं नाहीये, तर तुमच्या या वणीच्या भविष्याचा फैसला, तुमच्या मुलाबाळांच्या आरोग्याचा फैसला, या भागातल्या ज्येष्ठांच्या आरोग्याचा फैसला आणि या विकासाचा फैसला आहे. ठरवा तुम्ही काय करायचं ते. एक मत तुमचा इतिहास घडवू शकतं, एक मत तुमचा इतिहास घडवू शकतं आणि वणीमध्ये परिवर्तन घडवू शकतं. आणि माझ्याकडे जी खाती आहेत, नगर विकास, गृहनिर्माण, त्याचबरोबर आरोग्य मंत्री आणि मी मगाशी सांगितलं प्रदूषण खात्याचं, ज्या माध्यमातून या वणीला जे पाहिजे, रस्ते पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, भुयारी गटर योजना पाहिजे, उद्यान पाहिजे. नाट्यगृहामध्ये तर उंदरांनी खुर्च्या खाल्ल्या म्हणाले. कोणी खाल्ल्या? उंदरांनी अजून काय काय खाल्लंय ते बघायला लागेल. कुरतडले ते कुठले कुठले उंदीर, किती मोठे उंदीर इकडे आहेत ते. आणि म्हणून तुम्हाला जे पाहिजे ते देण्याचं काम हा एकनाथ शिंदे नगर विकास खात्याच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला देतो. आणि मी एवढंच सांगतो की 2 तारखेला पायल आणि त्यांच्या टीम यांची निशाणी आहे धनुष्यबाण. आणि म्हणून धनुष्यबाणासमोरचं बटन 2 तारखेला दाबा. 2 तारखेला इतिहास घडवा. 3 तारखेला या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळा, विजयाचे फटाके फोडा. हा एकनाथ शिंदे पण तुमच्यात सामील झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.